सगळ्यांचे स्वागत करण्यासाठी मी विनंती करीन आमदार मंगेशदादा चव्हाणांना की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. आमदार मंगेशदादा चव्हाण. सर्वप्रथम आज आपल्या मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन या संस्थेने आयोजित केलेल्या मराठा उद्योजक महाअधिवेशन मेळाव्यामध्ये आपल्या सर्व उद्योजकांचं उपस्थितांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आवर्जून या कार्यक्रमासाठी उद्घाटनासाठी मंचावर उपस्थित असलेले ज्यांची यशोगाथा आपण अगदी ऐकणार आहोत त्यांना आपण एक यशस्वी उद्योजक म्हणून पाहतोय ते सतीशजी मगर, ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं. त्यांच्याकडनं उद्योजकतासोबत आरोग्याची काळजी कशी घ्यावी, जरी त्यांनी त्यांचं वय सांगितलं नसेल परंतु 70तला एखादा माणूस आजही एखाद्या तरुणाला लाजवेल एवढ्या उत्साहात काम करतोय. त्यांना आपण जे पाहिलं ते लक्ष्मी हायड्रोलिकचे सोलापूर आले शरदजी ठाकरे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जालिंदेकरजी सुपेकर साहेब, खास करून कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी अगदी चांगली जबाबदारी पार पाडली ते माझे मित्र किरणदादा बच्छाव, रोहितदादा निकम, आवर्जून आलेले घोगरे साहेब, अधिवेशनाचे कार्यवाह राजेंद्रसिंहजी पाटील, आबासाहेबजी पाटील, विलासजी शिंदे, सुनीलजी शिंदे, संजयजी VBजी ठोंबरे सर, विजयजी घोगरे सर, ॲडव्होकेट जळमकर साहेब, बच्छाव साहेब, सुरेंद्र पाटील साहेब, रामदादा, सुरेशदादा, बैजू पाटील सर, स्मिताताई, भगवानजी शिंदे, हर्षलदादा, सर्वच. हर्षलदादांचा तर अतिशय छान आवाजच होता. उपस्थित सर्वच मंचावरची तोलामोलाचे मान्यवर, कारण की अगदी मला असं वाटतं की सगळ्यांनी नियोजित वेळेत नियोजित ठिकाणी जायचं असल्यामुळे मी आपला फार जास्त वेळ घेणार नाही. खरं तर एका चांगल्या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष होण्याचा वेळ आणि चांगली संधी तुम्ही मला निर्माण करून दिली. मराठा उद्योजक महाअधिवेशनात आपण मला आणि आपल्या सगळ्यांना इथं बोलवलं म्हणून मी आपलं देखील एक मनापासून अभिनंदन करतो. आणि खरं तर आमचं जरी नाव दिसत असलं परंतु पडद्यामागचे सगळे हिरोज ज्यांना आपण म्हणतो की त्यांच्या या मेहनतीमुळे हे सगळं दिसतंय. मी सर्वांना आवर्जून सांगेल की त्यांचं एकदा मनापासून टाळ्या वाजवून अभिनंदन करूया की ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली आणि हे सगळं घडून आणलं. त्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर मी आज इथं आमदार म्हणून आलेलो नाही तर एक उद्योजक म्हणूनच मला बोलायला आवडेल. आणि याही अगोदर काहींनी आपल्याला सांगितलं, अगोदरचं एका मान्यवता सुरुवातीच्या मनोगतात मी ऐकलं की त्यांनी मगर साहेबांना 7/12ची उतारी दिलेत. लगेच ठोंबरे साहेबांना एक प्रपोजल दिलं. सगळ्यांनाच प्रपोजल देत आलेत. बघा त्यांची भावना त्यामागची खूप चांगली स्वच्छ आणि निर्मळ होती. परंतु ज्या वेळेस तुम्ही ॲज अ बिईंग एंटरप्रिनर म्हणून एखाद्या गोष्टीचा विचार करतात ते मगर साहेब तर त्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलेलं इंडस्ट्रीतले ते लोक आहेत. ते म्हणतील हे जळगाववाल्यांचं काही खरं दिसत नाही. असं प्रपोजल दिल्यानंतर कोणी इथं सिटी किंवा टाउनशिप आणेल ही व्यावहारिक बाब मला तरी योग्य वाटत. म्हणजे माझं तुमच्या भावना मी तुमचा आदरच करतो, तुम्ही समजून घ्या. पण आपण उद्योजक म्हणून इथं जमलो आहे तर मी जर सांगितलं आता इथं आलो आहे, ऑन द वे आलेलो आहे, महिंद्राचं तुमची डीलरशिप चांगली चालली आहे साहेब, या तुम्ही चाळीसवाला टाकून द्या, ते म्हणतील आमदाराला आता चहा पाजा यालाही जाऊ द्या. असं कधीही होणार नाही. म्हणजे तुम्ही ऑन द वे काही करायचं म्हटलं तर होणार नाही. म्हणजे मी तुम्हाला कमी किंवा असं कोणालाच काही सांगत नाही. म्हणजे मतलब ज्याला आपण म्हणतो, जर आपल्याला जर मतलब काढून घ्यायचं असेल, एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची असेल, त्या मागचं आपलं एक बोनाफाईड आणि एक मालाफाईड इंटेन्शन जे असतात, त्यातलं बोनाफाईड इंटेन्शन तुमचं अतिशय क्लिअर जरी असलं परंतु आपल्याला एखाद्या गोष्टीची व्यावहारिक मांडणी देखील तेवढीच तर्कशुद्ध पद्धतीने करता आली पाहिजे. हे सगळ्यांसाठी सांगतोय. म्हणजे त्यांना म्हणजे आपण सगळ्यांनीच जोही तुम्ही उद्योग करत असाल
अगदी त्या उद्योजकाचे सगळे इन अँड आउट्स आपल्याला माहीत असले पाहिजे. त्या उद्योजकाची मांडणी, त्याच्या सगळी सिस्टीम तुम्ही जोपर्यंत आत्मसात करणार नाही तोपर्यंत सक्सेस मला असं वाटतं की आपल्यापासून कायम 4 हात लांब राहील. बऱ्याच लोकांना इथं तुम्ही आता तर मी तर अगदी या महाअधिवेशनाच्या निमित्ताने हेही सांगेल, असे इथं समाजातले बरेचसे असे उद्योजक आहेत की ज्यांची संघर्षाची यशोगाथा ही कदाचित अजून मेन फिल्मच्या इंडस्ट्रीतले जसे असतं की मेन स्ट्रीमवर दिसत नसेल, परंतु ज्याला म्हणतो की जे अंडर, ज्याला अजून म्हणतं की ते स्वतः सेल्फ एक्झिस्टन्ससाठी त्या स्वतः अजून धडपडताय, असे कितीतरी उद्योजक आहेत की ज्यांचा खरंच समाजाने देखील आदर्श घेतला पाहिजे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अनेक अडचणींवर मात करत अनेक आपले असे उद्योजक आहेत की ज्यांचं खऱ्या अर्थाने त्यांना देखील ऐकून घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीने हर्षलदादा तुम्ही सांगितलं प्रास्ताविकात की पुढच्या काळात मी याही पुढे सांगेल की आपल्या सक्सेसफुल लोकांच्या स्टोरीज ऐकत असताना म्हणजे काय करावं, पण डोंट्स पण यांच्याकडे काही आहेत की जे अपयशी लोक आहेत, त्यांनी 2-2, 4-4 उद्योजक अपयशाने त्यांना अपयश आलेलं आहे, अशाही लोकांचं तुम्ही इथं मांडलं पाहिजे. आणि मी तर तुम्हाला निश्चित आवर्जून सांगेल की यशाच्या याच्यात मला नाही बोलवलं तरी चालेल, पण अपयशी लोकांनी काय काय चुका केल्या हे जर ऐकायचं असेल तर आवर्जून मला तुम्ही बोलवा. कारण की आतापर्यंत 7 ठिकाणी अपयशी उद्योजकांमध्ये झालेला माणूस मी आहे. अनेक उद्योग बदलवले, अनेक अडचणींना सामोरे गेलो, एक ना अनेक त्यातनं मार्ग काढले, परंतु कधीही रडत बसलो नाही. समाजाला वाटलं अतिशय हा सक्सेसफुल पर्सन आहे. मी आज पहिल्यांदा जाहीरपणे सांगतोय की मला अनेक उद्योगांमध्ये अडचणी आल्यात, मी अनेक उद्योजक स्विच केलेत, अनेक ठिकाणं बदलवली, परंतु त्या गोष्टीचा कधीही बाहू केला नाही. त्या अडचणींमध्ये काय काय चुकलो, पुढच्या वेळेस चूक करायची नाही, अशा चुकांमधून सुधरत उद्योजकाची एक मोठी विंग उभी करता आली. कारण की बऱ्याचदा आपल्याकडनं चुकाही होत असतात आणि चुका झालेल्या जर आपण जर कधी स्वतःला जरी आपण कॉन्शियस माइंडने जर ॲडमिट करून घेतल्यात की आपण मागच्या वेळेस किंवा एखाद्या वेळेस आपल्या ह्या चुका होत आहे, कोणी आपल्याला सांगत असेल किंवा नसेल तरी जर त्या आपण जर स्वीकारल्या, समजून घेतल्या आणि त्या चुकांची पुनरावृत्ती जर टाळली तर आपण निश्चितपणे सक्सेस होऊ शकतो. बऱ्याच लोकांनी सांगितलं की हार्डवर्क सांगितलं, मी तर अगदी त्याही पुढे सांगेल की आपण अगदी लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहे की एका कावळा असतो, त्याला पाण्याची तहान लागणे, पाणी शोधत फिरणे, उन्हात फिरणे आणि ते फिरत असताना उन्हात आणत त्याला कुठेतरी एक माठ दिसणे, त्याने त्या माठातलं पाणी ढुकणे, ते पाणी खाली असणं, मग त्याने जाऊन दगडं कुठेतरी वेचणं आणि दगडं आणून आणून पाणी वरती आणणं आणि एवढ्या प्रदीर्घ मेहनतीनंतर पाणी पिऊन मग त्याने त्याच्या कामाला जाणं. हे यापुढचं मी तर सांगेल की जर तुम्हाला पाण्याची गरज आहे, त्याने आधुनिक काळाचं साधी गोष्ट आहे, स्ट्रॉ घ्यायचा, पाणी टाकायचं, त्या स्ट्रॉने पाणी प्यायचं, निघून जायचं आपल्या कामाला. काही हार्डवर्क प्रत्येक ठिकाणी करण्याची गरज नाही, स्मार्ट वर्क केलं तरी चालेल. माझ्या मागे खरंच तुम्ही मला समजतंय, पण मी कधीतरी तुमच्याशी संवाद साधेल. मी सगळे उद्योजक तुम्हाला अगदी सांगेल, आयुष्यात धाडसी निर्णय घ्यायला कधीच डगमगलं नाही पाहिजे. मी माझ्या आयुष्यातले तुम्हाला एवढे धाडसी निर्णय सांगेल की तुम्ही म्हणाल की आता हा एखाद्या फिल्माची स्टोरी सांगतोय. साहेब, माझे वडील ग्रामपंचायतीचे कर्मचारी होते, त्यांनी आजवरच्या आयुष्यात 2 लाख रुपये सुद्धा कधी एकत्र स्वतःचे पाहिले नसतील. अशा परिस्थितीत, वयाच्या कुठल्याही परिस्थितीत कोणाचंही माझ्याकडे त्यांना एकही बँकेने उभं केलं नसतं. वयाच्या 30-31व्या वर्षी स्वतःची शुगर फॅक्टरी चालू केली. ती आता तुम्हाला मी सांगितलं ती आता क्लोज करायला घेतली. 1000 घरांची पोलीस हाऊसिंगची पॉलिसी, ज्या वेळेस PMYची पॉलिसी आली, मला मगर साहेबांनी सांगितलं की अनेक लोक त्यात अपयशी झालो. म्हाडातला एकमेव मी असा प्लेयर आहे की म्हाडाचं म्हणणं आहे की महाराष्ट्रात जर PMY जर चांगल्या पद्धतीने कुठे झालं असेल तर 40 गावला. जर महाराष्ट्रात जर कधी एखादा प्रोजेक्ट बघायचा असेल तर PMY काय होऊ शकतं
याचं एक चांगलं उदाहरण म्हणून मी चाळीसगावला केलं. बघा, प्रॉफिटेबिलिटी हा एक पार्ट त्याच्यातला कमी अधिक असू शकतो, परंतु ज्या वेळेस तुम्ही सोशल कमिट असेल किंवा पॉलिटिकल कमिटमेंट असेल किंवा एंटरप्रेन्योरशिपचं कमिटमेंट असेल, तर त्या कमिटमेंटपासून तुम्ही दूर जाऊ शकत नाही. त्या प्रोजेक्टला विहित वेळेत पूर्ण करण्याच्या जे काही असेल असाइनमेंट त्या वेळेत पूर्ण केल्या पाहिजे. आणि असं काही गरजेचं नाही आहे की प्रत्येकच वेळेस तुम्हाला सगळ्याच गोष्टी अनुकूल असतील. माझ्याकडे कुठलीही डिग्री नाही आहे. मी 12वी झालो, नंतर डिप्लोमाला गेलो, डिप्लोमा नापास झालो, पहिल्याच वर्षी कामाला लागलो. माझं आजही लिव्हिंग सर्टिफिकेट गव्हर्मेंट पॉलिटेक्निक इथं आहे. 2दा पेपर देऊन पाहिलं, गणिताचा प्रश्न कधी सुटला नाही, परंतु गणिताचं आयुष्याचं गणित मला ज्यावेळेस कळालं, जरी मला पेपरवरचं गणित जमलं नसेल, परंतु आयुष्याच्या गणितात मला चांगल्या पद्धतीने लक्षात आलं की आपण काय केलं पाहिजे. ते करण्यात यशस्वी झालो. नंतर राजकारणाचा निर्णय घेतला. म्हणजे घोगरे साहेब, तुम्हाला सांगतो मी कितीतरी निर्णय असे घेतलेत. मी सुपेकर साहेब, मी मुंबईला गेलो, परिवारासकट मी ठरवलं की आता आपण हे गाव आपल्यासाठी आज योग्य नाही. मी अगदी बायकोला सांगितलं ओव्हरनाईट की आता आपण, माझ्या मनात असं चाललं आहे की आपण उद्योगासाठी मुंबईत लक्ष घातलं पाहिजे. मी अगदी सगळं असताना परत मुंबईला गेलो, मुंबईहून परत आलो, राजकारणात जायचं ठरलं, तिला विश्वासात घेतलं. आणि एखादी गोष्ट जर तुम्ही भानावर राहून एखादी ब्ल्यूप्रिंट तयार केली आणि बेफानपणे होऊन जर ती राबवली, तुम्हाला कोणीच कुठे थांबवू शकत नाही, हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल. कितीतरी अशा गोष्टी असतील की माझं आयुष्य पूर्ण व्याजात आणि कर्जातच गेलं असेल. म्हणजे मी किती व्याज भरलं, किती टक्क्याने भरलं, 40% देखील मी पैसे वापरले आहेत. 40% कशाला म्हणता तुम्ही विचार करा. म्हणजे 5% तर अगदी अलीकडच्या काळापर्यंत, मग आता 3, 2 आणि आता ज्याला म्हणतो की डे फ्रीवर आता जायचं ठरवलं आहे. पुन्हा असं चाललं आहे की मी परवा अलीकडे, म्हणजे तुम्हाला सांगतो की धाडसी निर्णय घ्यायला यासाठी म्हणतो की मी परवा म्हणजे कालच मी सकाळी बँगलोरहून आलो. मी तिथल्या अनेक स्टार्टअप्स लोकांच्या काही 1-2 मीटिंग्स केल्यात. मी माझ्या तिथं एक जिंदाल म्हणून सेंटर, एक तब्येत आपण तिथं लक्ष दिलं पाहिजे त्या अँगलने तिथे गेलो आणि तिथल्या काही उद्योजकांना तिथं भेटलो. देशातले सगळ्यात जास्त स्टार्टअप कुठून आले असतील तर बँगलोर आणि त्या परिसरातनं. त्यांची एक मोडच काय असेल, एक कुतूहलतेने समजून घेतलं. मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला आपण आपल्या त्या पद्धतीने ज्यावेळेस विचार करू, म्हणजे ते धीरूभाईंचं कोणीतरी मला एक उदाहरण सांगितलं की ते बाबा ते ताज हॉटेलला गेले, पहिला पगार झाला आणि ताजला चहा प्यायला गेले. कोणीतरी त्यांना म्हटलं की तुम्ही एवढा पैसा आला आणि आता डायरेक्ट पहिल्यांदाच आलेल्या पगारातनं डायरेक्ट तुम्ही चहावर पैसे ताजमध्ये जात आहे, हा कसला मूर्खपणा आहे. ते म्हटले की मी त्या हॉटेलला यासाठी चहा पिण्यासाठी नाही गेलो, इथं कुठल्या प्रकारचे लोक आहेत आणि ते काय चर्चा करतात आणि काय लेव्हलची त्यांची थिंकिंग आहे हे समजून घेण्यासाठी मी तिथं चहा प्यायला चाललो आहे. आणि मला भविष्यात इथं कायम चहा प्यायला जायचं आहे, त्याची पण देखील मी सवय करणार आहे. असं मी वाचलं नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की बरेचसे लोक खूप पुस्तक वाचतात, काही लोक खूप अनुभवाने पण देखील असतात. परंतु हेल्मेटची पण एक स्टोरी तुम्ही ऐकली असेल की एखादी गोष्टीचा खूप विचार केला आणि जर ती कृतीत जर तुम्ही करू शकत नसाल, त्या विचाराला किंवा त्या एखाद्या वाचनाला त्याचं जर तुम्हाला व्यवहारिक जर त्याला जर कन्व्हर्जन करता येत नसेल, तर त्या नॉलेजचा फायदाही मला असं वाटतं की कदाचित तो, म्हणजे जेव्हा तुम्ही नॉलेज तुमच्याकडे असतील, इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असलेला